शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम पीक स्पर्धा 2026 साठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. तुम्हालाही जरी पीक स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून कशा पद्धतीने करू शकतात तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगातील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्याची त्यांना इच्छाशक्ती आणि त्यांचं मनोबलही वाढत असतं. त्यामुळे नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल. हा उद्देश ठेवून राज्य सरकारने पीक स्पर्धा योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर त्यासाठी मी व्हिडिओमध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली, तर त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून यायचंय. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने टॅब तुमच्या समोर ओपन होईल. यात तुम्हाला तुमचा फार्मर आयडी टाकून लॉग इन करून घ्यायचंय. तुमच्या फार्मर आयडी सोबत जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी येईल, तो ओटीपी टाका. तुमचं अकाउंट हे लॉग इन होईल. शेतकरी मित्रांनो, अकाउंट लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करायची. तर बघा, अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं 4 स्टेप आता पूर्ण करायचे आहेत. आता पहिले तपशील मध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण बेसिक डिटेल्स भरायची, जसं की तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचा तालुका जे असेल किंवा जी बेसिक डिटेल्स असेल तर ती बाकी तुमची फार्मर आयडीला जी लिंक असेल तर त्या अनुषंगाने तिथं येऊन लागेल. तुम्हाला काही भरायची गरज नाही. त्यानंतर इथं घोषणापत्र दिलेलं असेल तर त्याच्यावर चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुमचा तालुका, त्यानंतर जिल्हा हा व्यवस्थित चेक करून घ्या, व्यवस्थित सिलेक्ट झाला आहे का नाही. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यानंतर बँकेचं जेवढी डिटेल्स आहे तुम्हाला तीही इथं फिलअप करायची. तुमचा अकाउंट नंबर, तुमची बँक कुठली, त्याचा IFSC कोड, तर एवढी डिटेल्स तुम्हाला इथं टाकायची. ही डिटेल्स टाकल्यानंतर जतन करा आणि पुढे जा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला पीक निवडायचंय. पुढच्या विंडोमध्ये इथं तुम्हाला कोणत्या पिका अंतर्गत कॉम्पिटिशन मध्ये जायचंय, म्हणजे कोणत्या पिकामध्ये तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचाय, तर ते पीक इथं तुम्ही निवडू शकतात. इथं पिकांची लिस्ट देण्यात आलेली आहे. पीक निवडल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचंय. शेतकरी मित्रांनो, नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशी विंडो उघडेल, ज्यात आता ग्राहक चलन पावती आपल्याला अपलोड करायची. आता बऱ्याच शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की ही नेमकं जी ग्राहक चलन पावती तर ती अपलोड कशी करायची, तर त्यासाठी मी पेमेंटची लिंक सुद्धा दिलेली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तर तिथं पेमेंटच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पेमेंटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही ग्राहकची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल. इथं आपल्याला आपलं चलन आता भरायचंय. तर ते चलन कसं भरायचं, तुम्हाला इथं लॉग इन सारखा टॅब दिसत असेल तर लॉग इन तुम्हाला करायचं नाही. इथं पे विदाउट रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसत असेल, याच्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर अशी काही विंडो उघडेल. यात तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं. तर बघा इथं कोपऱ्याला स्किपचा पर्याय दिसेल, तर स्किपचा पर्यायावर तुम्हाला क्लिक करून पुढे जायचंय. स्किपचा पर्याय क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता जो चलन करायचा ऑप्शन आहे तर तो चलन करायचा तपशील हा भरायचा आहे. मित्रांनो, इथं डिपार्टमेंट सिलेक्ट करून घ्या. ऍग्रीकल्चर, कमिशनर ऑफ ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑफिस नेम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. TAO, ज्याने तुमचं जे तालुका असेल तर तो तालुका पुढे दिसत असेल तर असं सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर स्कीम नेम मध्ये तुम्हाला अंडर क्रॉप कॉम्पिटिशन स्कीम अशी दिसेल, तर ही अंडर क्रॉप कॉम्पिटिशन स्कीम सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पिरियड तुम्हाला 2026-27. त्यानंतर इथं हाल्फ इयर सिलेक्ट करून घ्या. एप्रिल ते सप्टेंबर सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं जे फार्म आयडी, तर फार्म आयडी इथं जरी आलं तर ठीक आहे, नाही आलं तरीही चालेल. त्यानंतर तुमचं बघा इथं चलन आलेलं आहे, 300 रुपयाचे चलन आहे. तर हे तुम्हाला पे करून घ्यायचं आ कॅप्चा टाकून आणि ती PDF डाउनलोड करून घ्यायची. आता ती PDF डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ती PDF सिंपली इथं अपलोड करायची. तर बघा इथं चलन पावतीचं सिलेक्ट करायची आणि चलन क्रमांक जो आहे तर तो चलन क्रमांक टाकून अपलोड करून द्यायचा आहे. नंतर तुमचा अर्ज तुम्ही सादर करून द्यायचा आहे, म्हणजे सबमिट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही खरीप हंगामाच्या पीक स्पर्धेसाठी अर्ज घरी बसून करू शकता तुमच्या मोबाईल मधून. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जो चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये उत्पन्न घेत असेल.